नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात अशी प्रार्थना आपण नेहमी करतो. आपलं आयुष्य हे निरोगी असावं, चांगलं असावं, सुदृढ असावं यासाठी आपल्याला ही प्रार्थना करावीशी वाटते. पण प्रेक्षक हो, जेव्हा आपल्याला एखादा आजार होतो, रोग होतो आणि आपण डॉक्टरांकडे जातो, त्यावेळेला डॉक्टर आपली तपासणी तर करतातच, पण एक चिठ्ठी लिहून देतात आणि त्यावर आपण केल्या जाणाऱ्या किंवा करून घ्यायच्या असलेल्या अशा काही चाचण्यांची नावं लिहून देतात आणि सांगतात पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये जाऊन या चाचण्या करून घ्या. आता काही वयस्कर मंडळींचा असा तक्रारीचा सूर असतो, आमच्या वेळेला कुठे होत्या एवढ्या चाचण्या, नुसतं नवीन फॅड निघालंय हे रक्त चाचण्यांचं, असा काही तक्रारीचा सूर असतो. पण डॉक्टरांना मात्र या रक्त चाचण्या किंवा या पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये होणाऱ्या चाचण्या या अत्यंत महत्त्वाच्या वाटतात. मग आपल्या मनामध्ये असलेले हे प्रश्न म्हणजे या चाचण्यांची नेमकी काय गरज आहे, काय उपयुक्तता आहे, त्या कधी करायला पाहिजेत, त्या करण्याआधी नेमकी कोणती काळजी घ्यायला पाहिजे, असे शेकडो प्रश्न आपल्या मनामध्ये येतात. आणि म्हणूनच या संदर्भात खरं तथ्य काय आहे, खरी शास्त्रीय माहिती काय आहे, ही समजून घेण्यासाठी आजच्या आरोग्य संपदा या विशेष कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे. आणि त्यासाठी आपण बोलवलेलं आहे याच क्षेत्रामध्ये 25 वर्षाचा वैद्यकीय सेवेचा अनुभव असलेले डॉक्टर सोमनाथ सलगर यांना. डॉक्टर, आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. डॉक्टर सोमनाथ सलगर हे बीजे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये बायोकेमिस्ट्री अर्थात जीवरसायनशास्त्र या विभागामध्ये प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी त्यांचं MBBS आणि MDचं शिक्षण बीजे वैद्यकीय महाविद्यालयामध्येच केलं आणि बायोकेमिस्ट्री याच विषयात केलं. विशेष सांगायची गोष्ट म्हणजे असोसिएशन ऑफ मेडिकल बायोकेमिस्ट ऑफ इंडिया याचे ते सदस्य आहेत. अमेरिकेच्या जॉन हॉपकिन युनिव्हर्सिटीने आयोजित केलेल्या संशोधन परिषदेमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला होता. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक जर्नल्समध्ये त्यांचे शोधनिबंध हे प्रकाशित झालेले आहेत. विविध वृत्तपत्रांमधून त्यांनी आरोग्यविषयक जाणीवा या समृद्ध व्हाव्यात यासाठी आरोग्यविषयक लेखन केलेलं आहे. अनेक मान्यवर विद्यापीठांमध्ये ते परीक्षक म्हणून कार्यरत असतात आणि त्यांना गुणवंत डॉक्टर, अकॅडमिक अवॉर्ड, डॉक्टर सुरेश नाडकर्णी असे पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. तर आपण डॉक्टर सोमनाथ सलगर यांच्याकडून या पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये केल्या जाणाऱ्या चाचण्यांच्या संदर्भात माहिती घेणार आहोत, मार्गदर्शन घेणार आहोत आणि आपल्या शंकांना उत्तरही मिळवणार आहोत. डॉक्टर, आपल्या या विषयाकडे वळताना मला पहिलाच प्रश्न विचारायचा आहे की बायोकेमिस्ट्री अर्थात जीवरसायनशास्त्र म्हणजे नेमकं काय आणि या शास्त्राची काय व्याप्ती आहे किंवा या शास्त्रामध्ये नेमके कोणकोणते विषय, कोणकोणते घटक येतात? साधारणतः वैद्यकीय महाविद्यालयामध्ये लॅबोरेटरीशी संबंधित 3 विभाग असतात: पॅथॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी. तर सर्व मेडिकल, डेंटल, फिजिओथेरपी, नर्सिंग या अभ्यासक्रमांमध्ये पहिल्या वर्षाला बायोकेमिस्ट्री हा विषय अनिवार्य आहे. आणि त्याचबरोबर अगदी छोट्या शस्त्रक्रियेपासून ते अवयव प्रत्यारोपणापर्यंत आणि कॅन्सर किमोथेरपीपासून ते अगदी अतिदक्षता विभागापर्यंत उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या वेगवेगळ्या बायोकेमिस्ट्रीच्या चाचण्या, रक्तचाचण्या कराव्या लागतात. आपण जे अन्न सेवन करतो त्या कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स, प्रोटीन्स यांचं नंतर मेटाबॉलिझम, चयापचय होऊन ऊर्जेत रूपांतर होतं. हॉर्मोन्सचं कार्य,
ही सगळी बायोकेमिस्ट्रीची व्याप्ती आहे. बायोकेमिस्ट्रीमध्ये न्यूट्रिशन, त्याचबरोबर जेनेटिक्स आणि क्लिनिकल लॅबोरेटरी बायोकेमिस्ट्री असे 3 अंतर्भूत घटक आहेत. बरं, तर या विषयाची व्याप्ती तर बरीच मोठी आहे असं तुम्ही सांगितलं. पण मग आता लॅब टेस्ट किंवा ज्या प्रयोगशाळेमध्ये ज्या चाचण्या केल्या जातात त्यांची नेमकी आवश्यकता काय असते किंवा काय गरज आहे त्यांची? लवकर निदान करणे आणि त्या निदानानुसार लवकर उपचार करणे याच्यासाठी या चाचण्या आवश्यक असतात. दुसरी गोष्ट म्हणजे पुराव्यावर आधारित म्हणजेच एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस ऑफ मेडिसिन याची जेव्हा आपण प्रॅक्टिस बघतो तेव्हा या रक्तचाचण्यांचे अहवाल हे अतिशय आवश्यक आहेत. बायोकेमिस्ट्री ही शरीराची भाषा आहे जी अहवालाच्या स्वरूपामध्ये व्यक्त होते. मग आता बायोकेमिस्ट्री आणि या लॅब टेस्ट यांचा परस्पर संबंध नेमका काय किंवा ते एकमेकांना कसे पूरक आहेत? बायोकेमिस्ट्री चाचण्या जेव्हा आपण वर्णन करतो तेव्हा रुटीन बायोकेमिकल टेस्ट या अशा आपण म्हणतो. त्याच्यामध्ये ब्लड ग्लुकोज, ब्लड युरिया, सिरम क्रिएटिनिन, सिरम बिलिरुबिन इत्यादी अनेक चाचण्या येतात. बरोबर. आणि त्याचबरोबर दुसऱ्या स्पेशलाइज बायोकेमिकल टेस्ट ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये हॉर्मोन्स, ज्याच्यामध्ये थायरॉइड हॉर्मोन्स, इन्सुलिन, त्याचबरोबर ट्यूमर मार्कर्स, PSA, नंतर त्याचबरोबर आपण व्हिटॅमिन्स याही अशा चाचण्या येतात जेणेकरून म्हणजे या चाचण्यांद्वारे आपल्याला रुग्णाची सद्यस्थिती कळते. जीवरसायनशास्त्रामध्ये या ज्या चाचण्या येतात तर त्यांचे असे काही प्रकार केलेले आहेत का किंवा त्यांच्या विभाग असे काही केलेले आहेत का की एवढे एवढे या चाचण्यांचे प्रकार आहेत? अवयवाच्या फंक्शननुसार आपण ते बघतो. तर लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, थायरॉइड फंक्शन टेस्ट, म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये आपण बिलिरुबिन, त्याचबरोबर लिव्हर एन्झाईम्स करतो ज्याला सिरम ALT, सिरम AST असं बायोकेमिस्ट्रीच्या भाषेमध्ये बोलतात. नंतर किडनी फंक्शन टेस्टमध्ये ब्लड युरिया, सिरम क्रिएटिनिन, सिरम इलेक्ट्रोलाइट्स याही चाचण्या येतात. बरोबर. थायरॉइड फंक्शन टेस्टमध्ये T3, T4 थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन या चाचण्या येतात. त्याचबरोबर आपण कार्डियक फंक्शनसाठी कार्डियक मार्कर्स करतो. त्याच्यासाठी क्रिएटिन कायनेज MB, CK-MB अशी एक टेस्ट अतिशय महत्त्वाची असते. त्याचबरोबर ट्रोपोनिन आणि त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल, लिपिड प्रोफाईल याही चाचण्या अतिशय उपयुक्त ठरतात. बरं, म्हणजे अवयवांनुसार त्यांचे प्रकार आपण आत्ता बघितले. किडनीचं फंक्शनिंग असेल, हृदयाचं फंक्शनिंग असेल किंवा बाकीही अवयवांचं फंक्शनिंग. तर हे जे प्रकार तुम्ही सांगितलेत ते अवयवांच्या नुसार केलेले प्रकार आहेत त्या चाचण्याचे की या अवयवासाठी या चाचण्या, या अवयवासाठी या चाचण्या. पण मग जेव्हा आता आपण बघतो सर की आत्ताच्या काळामध्ये मधुमेह आणि रक्तदाब हे एक सगळ्यात मोठे शत्रू आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि सगळ्यात प्रामुख्याने दिसणारे आजार आहेत. तर या संदर्भात नेमक्या कोणत्या चाचण्या केल्या जातात आणि ज्या चाचण्या केल्या जातात त्याच्यामध्ये प्रामुख्याने हेच असतात का दोन? मधुमेह, रक्तदाब हे लाईफस्टाईल डिसऑर्डर्समध्ये मोडतात. म्हणजे सध्या जी जीवनशैली आहे, धावती सेडेंटरी लाईफस्टाईल ज्याला म्हणतात, त्याच्यामुळं या चाचण्यांद्वारे मी आता सांगतो की ब्लड ग्लुकोज लेवल ती कधीही केली तर ती रँडम ब्लड ग्लुकोज लेवल म्हणतात. मग ती जर वाढलेली असेल तर आपण म्हणजे फिजिशियन, कन्सल्टिंग फिजिशियन फास्टिंग ब्लड ग्लुकोज त्याचबरोबर पोस्टप्रँडियल ब्लड ग्लुकोज करायला सांगतात. बरोबर. त्या फास्टिंग PP वरून आपल्याला मग मधुमेहाचं निदान करता येतं. आणि त्याच्यानंतर मग HbA1c ही एक चाचणी आहे. ब्लड ग्लुकोज लेवल ही चाचणी फक्त त्यावेळेच रक्तातील शर्करेचं प्रमाण वर्तवते. पण HbA1c हे 3 महिन्याचं ब्लड ग्लुकोजचं रिपोर्ट कार्ड असतं. त्याच्यामुळं ब्लड ग्लुकोज बरोबर HbA1c ह्या चाचण्या मधुमेहामध्ये उपयोगी ठरतात. आणि मधुमेहाचे जे काही कॉम्प्लिकेशन्स असतात म्हणजे किडनीवर परिणाम होतो किंवा इतर काही अवयवांवर दुष्परिणाम होतात त्याच्यासाठी आपल्याला ब्लड युरिया, सिरम क्रिएटिनिन या चाचण्याही कराव्या लागतात. रक्तदाब असेल तर त्या पेशंटला कोलेस्ट्रॉल, लिपिड प्रोफाईल याही चाचण्या
करण्याची आवश्यकता भासते. हेच प्रमाण जास्ती आहे सध्या, म्हणजे आपलं ऑब्झर्वेशन काय असतं की ह्या 2 रोगांच्या चाचण्यांचं प्रमाण हे सध्या खूप वाढलंय? हो, भारत हे मधुमेहाचं राजधानी आहे असं म्हटलं जातं. बापरे. वैद्यकीय परिभाषेमध्ये. इट इज अ कॅपिटल हब डायबिटीस मेलिटस. तर त्याच्यामुळं आपल्याला या चाचण्यांची आवश्यकता भासते. म्हणजे अगदी प्रसूतीपूर्व तपासणीसाठी पण आपण ज्या चाचण्या करतो त्याच्यामध्ये मधुमेहाची चाचणी ही ब्लड ग्लुकोज लेवल, OGTT ज्याला आपण ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट असं म्हणतो, त्याचबरोबर ॲनिमिया ओळखण्यासाठी हिमोग्लोबिन CBC याही चाचण्या कराव्या लागतात. बरोबर. डॉक्टर, तुम्ही आता आम्हाला मधुमेह आणि रक्तदाब याच्या संदर्भात चाचण्यांचं सांगितलं, पण माझ्या मनामध्ये पुढचाही प्रश्न आहे की इतरही रोगांच्या बाबतीत आपल्याला चाचण्या करायच्या असतीलच, पण आपण तत्पूर्वी थोडी विश्रांती घेऊयात. प्रेक्षक हो, रक्त चाचण्या या विषयावर आपण बोलतोय आणि मधुमेह आणि रक्तदाब या संदर्भातल्या रक्त चाचण्यांबद्दल डॉक्टरांनी आपल्याला माहिती दिली. अजूनही इतर रोगांमध्ये कोणत्या रक्त चाचण्या केल्या जातात तेही आपण बघणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर सोमनाथ सलगर यांच्याशी. पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये ज्या चाचण्या केल्या जातात त्यांचा नेमका काय उपयोग आणि आवश्यकता आहे या संदर्भात. डॉक्टर, तुम्ही आम्हाला मधुमेह आणि रक्तदाब या आजारांच्या संदर्भात ज्या काही चाचण्या केल्या जातात आणि त्याच्या अनुषंगाने इतर त्यांचे अवयवांवर होणारे परिणाम याच्या संदर्भात काय चाचण्या केल्या जातात ते सांगितलं, पण मधुमेह आणि रक्तदाबा व्यतिरिक्त असे कोणते आजार आहेत की ज्यामध्ये या चाचण्या अत्यावश्यक आहेत? वयोमानानुसार जरी टप्पे पाहिले तर जन्मतःच न्यूबॉर्न स्क्रीनिंग टेस्ट अशा ज्या चाचण्या कराव्या लागतात जन्मजात दोष शोधण्यासाठी बाळाच्या, तर त्या चाचण्याही अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाच्या आहेत. त्याला आपण म्हणजे त्या चाचण्यानंतर आपल्याला इनबॉर्न एरर्स ऑफ मेटाबॉलिझम कळू शकतात. नंतर साधारण विवाहपूर्व जोडप्यासाठी थॅलेसेमियाची चाचणी किंवा सिकल सेलची चाचणी याही चाचण्या अतिशय उपयुक्त ठरतात. जनुकीय चाचण्या, नंतर त्यानंतर कर्करोगावरच्या चाचण्या. कर्करोगावरच्या चाचण्या ही साधारण आपल्याला म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरचं अर्ली निदान म्हणजे अर्ली डायग्नोसिस आणि अर्ली ट्रीटमेंट सुरू होण्यासाठी उपयोगी पडतात. त्याचबरोबर प्रोस्टेट संदर्भात प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजेनची चाचणी आहे. इतरही काही चाचण्या आपल्याला या कर्करोगाचं लवकर निदान होण्यासाठी उपयुक्त ठरतात. बरोबर बरोबर. म्हणजे कर्करोग असेल किंवा थॅलेसेमियासारखा रोग असेल, या सगळ्या रोगांमध्ये आपल्याला या लॅब टेस्ट अत्यंत महत्त्वाच्या असतात. पण डॉक्टर, असा लगेच मनामध्ये प्रश्न येतो की जेव्हा तुम्हीच म्हणजे डॉक्टरांनी सुचवलंय की आता या टेस्ट करून घ्या आणि पेशंटकडे ती चिठ्ठी आहे, पण पेशंटनी त्या लॅबमध्ये जाण्यापूर्वी काही पथ्य पाळायला लागतात का किंवा काही नियम पाळायला लागतात का, किंवा लॅब टेस्टला जाताना त्यांनी अशी कोणती तयारी करावी की जेणेकरून त्या टेस्ट व्यवस्थित रिझल्ट देतील? पेशंट प्रिपरेशन हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यासाठी आपण पेशंटला काही इन्स्ट्रक्शन्स देतो. म्हणजे अगदी मधुमेहापासून पाहिलं तर मधुमेहाची चाचणी फास्टिंग ब्लड ग्लुकोज उपाशीपोटी करण्यासाठी साधारण 10 तासाचं उपवास किंवा फास्टिंग लागतं. बरोबर. त्याचबरोबर लिपिड प्रोफाईल ही चाचणी करताना सुद्धा साधारण 10 तासाचा उपवास किंवा फास्टिंग कंडिशन ही अतिशय उपयुक्त ठरते. आणि काय पूर्वतयारी किंवा नियम त्यांनी पाळायचे असतात? शक्यतो चहा कॉफी हेही टाळलं पाहिजे. त्याचबरोबर अति ताण किंवा जर समजा काही व्यायाम वगैरे केला असेल तर त्याच्यानंतर लगेच अशा चाचण्या करण्यासाठी त्यांनी येऊ नये. म्हणजे ते व्यायाम वगैरे ते टाळावं. म्हणजे ज्या चाचण्या सकाळी उपाशीपोटी करायच्या असतात त्यावेळी ह्या ज्या सूचना आहेत या अतिशय अंमलबजावणी केली तर निश्चितच रुग्णांना त्याचा फायदा होतो. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे हे सगळे गोष्टी त्यांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत. उठलेत आणि चालायला लागलेत चाचण्यांसाठी असा प्रकार योग्य नाही. अर्थात डॉक्टर म्हणून तुम्ही हे सगळ्या सूचना त्यांना पेशंटसाठी देतच असणार, पण प्रत्येक चाचणीच्या वेळेला त्यांनी सुद्धा ही पूर्वतयारी करणं गरजेचं आहे. पण मग यामध्येच डॉक्टर त्याचे जुने रिपोर्ट्स याचा काय भाग असतो?
किंवा याचं महत्त्व असतं का? सुरुवातीला जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो, फिजिशियन, सर्जन किंवा कन्सल्टिंग गायनेकॉलॉजिस्ट ते तपासतात, त्यावेळी चाचण्या लिहून देतात. त्याच्याबरोबर एक रिक्विजिशन स्लिप किंवा रिक्विजिशन फॉर्म असतो. त्याच्यावर ते क्लिनिकल हिस्ट्री, डायग्नोसिस हे लिहितात. त्याच्यामुळं मग ती आपण जेव्हा रक्तनमुना देतो तेव्हा ती रिक्विजिशन स्लिप अतिशय महत्त्वाची ठरते. आणि त्याचबरोबर जुने रिपोर्टची फाईल आपली असावी, कारण त्याच्यामुळं ट्रेंड कळतो. उपचाराला म्हणजे डायग्नोसिस, ट्रीटमेंट, प्रोग्नॉसिस आणि त्याचं मॉनिटरिंग, याच्यासाठी हे सगळं जुने रिपोर्ट्स, जुनी फाईल ही जपून ठेवणं महत्त्वाचं आहे. पण या रिक्विजिशन फॉर्म जो तुम्ही म्हणताय डॉक्टर, त्याचा काय नेमका उपयोग असतो? शक्यतो म्हणजे त्याच्यामध्ये काही इन्स्ट्रक्शन्स असतात ज्या मी आधी सांगितल्या. ती चाचणी करण्यासाठी लागणाऱ्या इन्स्ट्रक्शन्स पण त्याच्यावर असतात. आणि डॉक्टर्स हा तो संपूर्ण पेशंट तपासतात. जेव्हा तुम्ही लॅबोरेटरीमध्ये पाठवता तेव्हा तो रक्त नमुना असतो. त्याच्यामुळे त्या पेशंटचं निदान, क्लिनिकल हिस्ट्री त्या रिक्विजिशन स्लिपवरती असणं गरजेचं आहे. आणि ती रिक्विजिशन स्लिप त्यामुळे महत्त्वाची आहे. बरोबर बरोबर. आणि या दोन्ही गोष्टी त्यांनी म्हणजे जनरली असं आपले जे रिपोर्ट्स आहेत जुने ते नीट ठेवले जात नाहीत. तर प्रेक्षकांनी सुद्धा ही लक्षात घ्यायची गोष्ट आहे की आधीचे आपले रिपोर्ट्स या सगळ्या रिपोर्ट्सची एक खरं तर फाईल बनवून ठेवली पाहिजे की जेणेकरून डॉक्टरांनाही पुढच्या निदानासाठी ते उपयुक्त पडेल किंवा पुढच्या उपचारांसाठी सुद्धा ते उपयुक्त पडू शकतं. पण तुम्ही जसं म्हणलात की ही पूर्वतयारी आपण लॅब टेस्टना जाताना केली पाहिजे, तसं कुठल्या गोष्टी नेमक्या तिथे नाही केल्या पाहिजेत, टाळल्या पाहिजेत, असं काही आहे का? सगळ्यांना असं वाटतं की उपाशीपोटी म्हणजे अगदी चहा कॉफी घेतलं तर काय बिघडतं सकाळचं, पण त्याच्यामधूनही ही रक्ताची साखर वाढू शकते. त्याच्यामुळे योग्य अपेक्षित रिझल्ट किंवा तर्कशुद्ध रिपोर्ट आपल्याला तिथं मिळणार नाही. म्हणून फास्टिंग म्हणजे पूर्णपणे फास्टिंग हे असं असलं पाहिजे. म्हणजे विशेषतः मधुमेहाच्या निदानासाठी किंवा मधुमेहाचं निदान झालेलं आहे आणि त्याच्यावर उपचार चालू आहेत, अशा वेळी इन्सुलिनची मात्रा ठरविताना किंवा इतर औषधांची मात्रा ठरविताना हे जे रक्ताच्या साखरेचे रिपोर्ट्स आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे ही अशी छोटी चूकही तिथं चालत नाही. किती महत्त्वाचा मुद्दा आहे हा, की बऱ्याच लोकांना असं वाटलं की उठल्या उठल्या चहा घेतल्याशिवाय आमचं होत नाही. बरोबर. पण मग पाणी चालतं का डॉक्टर? हो, पाणी चालू शकतं. म्हणजे फास्टिंगच्या टेस्टच्या आधी पाणी चालू शकतं. आणि तुम्ही जसं मगाशी म्हटलात तसं व्यायाम पण टाळला पाहिजे. व्यायामाचा काय परिणाम त्या टेस्टमध्ये येत असेल किंवा रिझल्ट येत असेल? एक्सरसाइजमुळे आपले शरीराचे काही एंडॉर्फिन्स, एन्केफॅलिन्स, त्याचबरोबर हॉर्मोन्स रिलीज होतात आणि त्याच्यामुळं आपल्या मेटाबॉलिझमवर त्याचा फरक पडतो, परिणाम होतो. आणि त्याच्यामुळे मग या ग्लुकोज किंवा बाकीच्या ज्या तपासण्यांचे अहवाल आहेत त्याच्यात थोडासा बदल किंवा व्हेरिएशन येऊ शकतं. ते टाळण्यासाठी आपण सकाळचा व्यायाम म्हणजे टेस्टच्या दिवशी पुरता टाळला पाहिजे. बरोबर. आणि तुम्ही मगाशी म्हटलात स्ट्रेसचा पण एवढा परिणाम होऊ शकतो आपल्या रिपोर्ट्सवर? हो, स्ट्रेसमुळे कॉर्टिसॉल हे हॉर्मोन रिलीज होतं. किंवा त्याचबरोबर कॅटेकोलामाइन्स हे एपिनेफ्रिन, नॉरएपिनेफ्रिन हे हॉर्मोन्स रिलीज होतात आणि त्याच्यामुळेही चयापचय क्रियेवर, मेटाबॉलिझमवर परिणाम होतो आणि त्याच्यामुळे व्हेरिएशन्स होऊ शकतात. म्हणजे अशा प्रकारचं संशोधन यापूर्वी झालेलं आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण रक्त चाचण्या किंवा रक्त नाही पण पॅथॉलॉजिकल लॅब टेस्ट तर केल्या जातात, पण हे जे मुद्दे आहेत हे सोयीस्कररित्या विसरले जातात किंवा कदाचित माहितीही नसतात की व्यायाम न करता गेलं पाहिजे, काही चहा कॉफी सुद्धा न घेता केलं पाहिजे, स्ट्रेस असेल मनावर तर सुद्धा त्याच्यात काही फरक पडू शकतो. ही खूप महत्त्वाची माहिती डॉक्टर तुम्ही आम्हाला दिलीत. पण आता एक गोष्ट अशी येते मनामध्ये की तुम्ही म्हणता की तुम्ही पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये जाऊन टेस्ट करा. आता प्रत्येक गल्ली बोळात पॅथॉलॉजिकल लॅब झाल्यात, तर आमच्यासारख्या सामान्य नागरिकांनी हे कसं ओळखायचं की कुठली लॅब चांगली आणि कुठली लॅब मला माझ्या चाचण्यांचे अचूक रिझल्ट्स देऊ शकेल किंवा व्यवस्थित रिपोर्ट देऊ शकेल? तर असे काही निकष जे पेशंटनी पाळले पाहिजेत असे काही आहेत का? प्रशिक्षित तंत्रज्ञ, योग्य अनुभवी डॉक्टर आणि त्याचबरोबर दर्जाचं नियंत्रण, ज्याला आम्ही क्वालिटी कंट्रोल म्हणतो. हे क्वालिटी कंट्रोल चाचण्यांचं दोन प्रकारे होतं. लॅब अंतर्गत होणारं इंटरनल क्वालिटी कंट्रोल
आणि लॅबच्या बाहेरच्या एक्सटर्नल एजन्सीकडून होणारं एक्सटर्नल क्वालिटी कंट्रोल. हे दर्जा नियंत्रण किंवा क्वालिटी कंट्रोल ज्या लॅबचं उत्तम आहे ती लॅब आपण निवडावी. आणि याचबरोबर आता सध्या NABL नॅशनल बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन ऑफ लॅबोरेटरीज असं क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचं बोर्ड आहे. त्याच्या अंतर्गत हे जर प्रमाणित केली आपण लॅब तर ती अतिशय उत्तम. बरोबर. आणि प्रशिक्षित मनुष्यबळ म्हणता तुम्ही, म्हणजे काय नेमकं? प्रशिक्षित मनुष्यबळ म्हणजे जे तंत्रज्ञ आहेत ते पूर्ण म्हणजे DMLT किंवा त्याचबरोबर BPMT ज्यांनी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जाऊन तंत्रज्ञ म्हणून कोर्स केलेला आहे असे प्रशिक्षित तंत्रज्ञ असतील तर त्यांचा अनुभव हा निश्चितच उपयोगी पडतो आणि अहवाल हे अचूक येऊ शकतात. नक्कीच नक्कीच. ह्या पण गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. आणि आपण काय करतो, कुणीतरी सांगितलं इथे जा म्हणून, सामान्य लोकांचं असं असतं की यांनी सांगितलंय मग जा इथे, पण तुम्ही सांगितलेले हे निकष बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर MD डॉक्टरांच्या अंडर ती लॅबोरेटरी काम करते की नाही, तिथं काम करणारे सुपरव्हिजन करणारे MD डॉक्टर आहेत की नाही हेही पाहणं अतिशय आवश्यक आहे. आपल्या मनात अजूनही काही प्रश्न आहेत, त्यांचीही उत्तरं आपण घेणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर सोमनाथ सलगर यांच्याशी. डॉक्टर, तुम्ही आम्हाला महत्त्वाची माहिती देताय की सामान्य लोकांच्या दृष्टिकोनातनं या चाचण्यांचं नेमकं महत्त्व काय, लॅब निवडताना त्यांनी काय माहिती घेतली पाहिजे. आता एक कळीचा मुद्दा येतो डॉक्टर, कुठलीही लॅब सांगितली, कुठलीही चाचणी सांगितली तरी पेशंट पहिला विचार करतो की याला खर्च किती येणार. पेशंटच्या दृष्टीने हा महत्त्वाचा मुद्दा आहे की एवढ्या त्या चाचण्या करायला त्याची ना नसते, पण त्याचे दर हे पण तितकेच बदलत असतात, काहींचे जास्ती असतात, लॅबनुसारही ते कदाचित बदलतात. तर अशी पूर्वतयारी त्यांनी काय केली पाहिजे? लॅबोरेटरीचे तपासण्यांचे दर कसे ठरतात हे मला सांगावंसं वाटतं. एकतर त्या संपूर्ण लॅबमध्ये लागणारी यंत्रसामुग्री, सध्या बऱ्यापैकी स्वयंचलित ऑटोमेटेड मशीन्स असतात. त्यानंतर किट्स, कन्झ्युमेबल्स, जे रिएजंट्स वापरले जातात ती अत्युत्तम दर्जाची सध्या वापरली जातात. आणि तिसरी म्हणजे मनुष्यबळ. त्याच्यामुळे हे इतकी गुंतवणूक याच्यामध्ये केली असल्यामुळे तसा थोडासा म्हणजे खर्चिक प्रकार हा वाटतो. बरोबर. ज्यांना हे परवडणार नाही किंवा काही वयोवृद्ध लोक आहेत जे पेन्शनवर जगत असतात, तर अशा लोकांसाठी काही आपल्याकडे शासकीय याच्यामध्ये काही सोय असते का? शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये म्हणजे विशेषतः ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये दारिद्र्यरेषेखालील रुग्णांसाठी ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी सर्व उपलब्ध असलेल्या रक्तचाचण्या या विनामूल्य केल्या जातात. अरे वा. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक, राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रम तसेच प्रसूतीपूर्व माता यांच्यामध्येही या चाचण्या या विनामूल्य केल्या जातात आणि इतरांसाठी त्या अतिशय अत्यल्प दरामध्ये उपलब्ध आहेत. ससून सर्वोपचार रुग्णालयाशी संपर्क साधला तर तिथे आपल्याला नक्कीच हे सवलत मिळू शकते. ही प्रेक्षकांसाठी पण महत्त्वाची बाब आहे की अशा पद्धतीने शासकीय योजनेचा सवलतीचा आपण नक्कीच फायदा करून घेऊ शकतो. ज्या चाचण्या आपल्या आवाक्याच्या बाहेर असतील तर आपण ही सवलत नक्की मिळवू शकतो. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. पण आता मला एक सांगा डॉक्टर की समजा एखाद्या माणसाला काही आजार नाही आहे, सामान्य जगतोय तो, तर अशा सामान्य माणसासाठी सुद्धा रक्त नाही पण कुठल्याही चाचण्या, या पॅथॉलॉजिकल चाचण्या या आवश्यक असतात का? म्हणजे एखाद्या विशिष्ट वयानंतर ती तुम्ही केल्याच पाहिजेत, किंवा बाबा आता ती बाई प्रेग्नंट आहे तर तिला बाकी काही नाही आहे तरी तिने केल्याच पाहिजेत, तर असं काही असतं का? 40 नंतर एकदा सर्व रुटीन बायोकेमिकल ब्लड टेस्ट या कराव्यात असं एक संकेत आहे. त्याच्यातून आपल्याला पुढचे धोके कळतात. जे रेड येलो सिग्नल्स आहेत ते आपल्याला चाचण्यांच्या स्वरूपातून, आपल्याला अहवालाच्या रूपातून ते कळतात. म्हणजे कॅन्सर डिटेक्शन किंवा इतरही कुठले हृदयरोग, कर्करोग
याच्या अर्ली डायग्नोसिससाठी ह्या चाचण्या उपयोगी पडतात. तसेच प्रसूतीपूर्व मातांसाठी मी तुम्हाला सांगितलं की जेस्टेशनल डायबिटीस मेलिटसचा धोका लवकर लक्षात यावा म्हणून ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट किंवा रँडम ब्लड ग्लुकोज या चाचण्याही केल्या जातात. आणि वयोवृद्ध व्यक्तींच्या बाबतीत काही वेगळ्या असतात? वयोवृद्ध व्यक्तींसाठी त्यांची त्यावेळची आरोग्याची कंडिशन पाहून विशेषतः साधारण किडनीचा आजार ओळखण्यासाठी ब्लड युरिया, सिरम क्रिएटिनिन, सिरम इलेक्ट्रोलाइट्स, त्याचबरोबर प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजेन जर पुरुष असतील तर, महिला असतील तर त्यांच्यामध्येही काही विशिष्ट रक्तचाचण्या करणं आवश्यक ठरतं किंवा त्या उपयोगी पडतात. ज्या वेळेला आता पेशंट म्हणून आम्ही तिथे गेलोय आणि त्या लॅबमध्ये रक्त, थुंकी, लघवी काय जे असेल ते दिलेलं आहे, तर नेमकं लॅबचं काम काय असतं? म्हणजे हे सॅम्पल्स त्यांना मिळाल्यानंतर ही लॅब नेमकी काय प्रक्रिया करत असते त्याच्यावर, की आम्हाला ते रिपोर्ट्स देतात नंतर? त्याच्या आधी काय होतं? त्याला आपण प्री ॲनालिटिकल, ॲनालिटिकल आणि पोस्ट ॲनालिटिकल असे 3 टप्पे यामध्ये मी तुम्हाला सांगतो. बरं. म्हणजे तपासणीपूर्वीचा टप्पा त्याला आपण प्री ॲनालिटिकल म्हणतो, तपासणीचा टप्पा त्याला आपण ॲनालिटिकल म्हणतो आणि तपासणीनंतरचा टप्पा त्याला आपण पोस्ट ॲनालिटिकल म्हणतो. तर खूप मोठ्या कॉर्पोरेट रुग्णालयामध्ये किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सुद्धा खूप रक्तचाचण्या म्हणजे केल्या जातात, लाखाच्या घरामध्ये त्या होतात. तर मग जेव्हा ते रिसेप्शन असेल किंवा OPD असेल तिथं त्या मी म्हटलं त्याप्रमाणे रिक्विजिशन फॉर्म, लॅब रिपोर्ट फॉर्मनुसार त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आणि नाव, वय हे सगळं त्याच्यावर नमूद केलेलं असतं. बरोबर. त्याचं जो दिलेला नमुना आहे त्याच्यावर ते आपण नोंदणी करतो. बरोबर. मग हे म्हणजे सॅम्पल लेबलिंग, सॅम्पल ट्रान्सपोर्ट हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे इथे. आणि मग ॲनालिटिकल म्हणजे मशीन्सवर त्याचं म्हणजे ब्लड असेल तर त्याचं सिरम सेपरेट केलं जातं सेंट्रिफ्यूज करून. बरोबर. आणि ते सिरम नंतर मशीनमध्ये बॅच वाईज आपण जे नंबर दिलेले असतात सांकेतिक त्या पद्धतीने आपण त्याचं प्रक्रिया करतो किंवा तपासणी करतो. आणि त्याच्यामध्ये ॲनालिटिकल प्रोसेस झाली. आणि त्याच्यानंतरची तेवढीच महत्त्वाची आहे पोस्ट ॲनालिटिकल. म्हणजे आम्ही सॅम्पल दिल्यापासून ते रिपोर्ट डिस्पॅच होईतोपर्यंत याला टर्न अराउंड टाइम म्हणतो. टर्न अराउंड टाइम. तर तो टर्न अराउंड टाइम जितका कमी असेल तितकं ते अतिशय चांगलं म्हणजे रिपोर्ट्स लवकर मिळू शकतात. तर पोस्ट ॲनालिटिकल मध्ये मी जे सांगत होतो की रिपोर्ट डिस्पॅच पर्यंत त्याचा भाग येतो. जर म्हणजे अगदी उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर ब्लड ग्लुकोजची व्हॅल्यू एकदम 40 वगैरे आली किंवा एकदम हाय आली तर हे क्रिटिकल अलर्ट्स असतात. ते त्या फिजिशियनना, रुग्णांना कळवावे लागतात. म्हणजे धोका आहे आता, म्हणजे अगदीच ते आपण ज्याला म्हणतो की कंडिशन वाईट आहे. हो, तर ते कळवावं लागतं. तर तोही भाग या पोस्ट ॲनालिटिकल मध्ये येतो. आणि त्याचबरोबर हा जो रिपोर्ट आहे हा तज्ञांकडून समजावून घ्यायला हवा. म्हणजे आपलं रक्त तपासणी केली आणि तिथंच झालं असं नाही, तर त्याचं क्लिनिकल इंटरप्रिटेशन हे तेवढंच महत्त्वाचं आहे. घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर सोमनाथ सलगर यांच्याशी. आत्ताचा एक आधुनिक काळ आहे, तर या आधुनिक काळामध्ये या क्षेत्रामध्ये कोणकोणते बदल घडत आहेत किंवा बदलतं तंत्रज्ञान कोणतं आहे, त्यामुळे वाढलेल्या सोयी काय आहेत, तर याबद्दल काही सांगाल का? पूर्वीच्या काळी लॅबोरेटरीमध्ये या टेस्ट करताना या मॅन्युअली किंवा ज्याला आपण म्हणतो की हाताने रिएजंट सगळे बनवावे लागायचे आणि या चाचण्यांचे अहवाल या हातांनी केलेल्या तपासणीतून यायचे. बरोबर. परंतु सध्या जशी जशी वैद्यक क्षेत्राची प्रगती आणि तंत्रज्ञान वाढत चाललेलं आहे किंवा प्रगती होते वैद्यकीय क्षेत्रामध्ये, तसतशी लॅबोरेटरीमध्ये पण बदलतं तंत्रज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान याच्यातून ॲडव्हान्स बरोबर
प्रगती होते. तर याच्यामध्ये सध्या पार्शल लॅबोरेटरी ऑटोमेशन हे असंही आहे, म्हणजे काही प्रमाणात स्वयंचलित. त्याच्यामध्ये फुल्ली ऑटोमेटेड अनालायझर्स वापरले जातात की या सगळ्या टेस्टमध्ये रिएजंट्सची ट्रे ऑलरेडी असतो. मग त्याच्यानंतर आपण रक्त नमुने त्याच्यामध्ये ठेवतो आणि त्याच्यात मिक्सिंग आणि त्याचा रिझल्ट हा आपल्याला होऊन प्रिंट स्वरूपामध्ये मिळू शकतो. म्हणजे एवढी सगळी यंत्रणा ऑटोमेटेड ही या त्या मशीन्समध्ये अंतर्भूत आहे. त्याचबरोबर एकाच वेळी अनेक चाचण्या करण्याची क्षमता या स्वयंचलित यंत्रांमध्ये आहे. त्याच्यामुळे आपल्याला ॲक्युरेट अचूक रिझल्ट्स हे वेळेत उपलब्ध होतात. वा वा, वेळेची बचत होते. हो. आणि त्या रिपोर्ट्स मधली ॲक्युरसी सुद्धा वाढते. तसंच आता टोटल लॅबोरेटरी ऑटोमेशन हा सुद्धा एक भाग या लॅबोरेटरीमध्ये आहे. काही ठिकाणी ती आहे सुद्धा. अरे वा. आणि त्याचबरोबर लॅबोरेटरी इन्फॉर्मेशन सिस्टीम ही सुद्धा संगणकीय प्रणाली उपलब्ध असते. आता आपण सगळीकडे एक नवीन सध्याचा ट्रेंड आहे AI तंत्रज्ञान, अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स. AI तंत्रज्ञानाने सगळीकडेच आपले आता पाय रोवायला सुरुवात केली, सर्व क्षेत्रामध्ये ते येऊ घातलंय. तर या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आणि प्रामुख्याने लॅब टेस्टच्या बाबतीत या AI तंत्रज्ञानाचा उपयोग होतो का आणि कसा होतो? हो मॅडम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड सॉफ्टवेअर्स याच्यामुळं अर्ली डायग्नोसिस आणि प्रेडिक्शन, ज्याला प्रेडिक्टिव्ह ॲनालिसिस असं आपण म्हणतो, म्हणजे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, कर्करोग याचं अर्ली प्रेडिक्शन होण्याची याच्यातून आपल्याला ग्वाही मिळालेली आहे. त्याच्यामुळं हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड सॉफ्टवेअर्स जे आहेत ते आपल्याला उपयुक्त आहेत मेडिकल डायग्नोस्टिक्स फील्डमध्ये, म्हणजे निदानामध्ये. आणि त्याचबरोबर दोन प्रकार आहेत, मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग. त्या दोन्ही पद्धतीने आपल्याला तंत्रज्ञानामध्ये लॅबोरेटरीला फायदा होणार आहे. डॉक्टर म्हणून तुम्ही जेव्हा या सगळ्याकडे बघता तेव्हा या क्षेत्राचं भविष्य काय आहे असं तुम्हाला वाटतं, किंवा पुढच्या 20 वर्षामध्ये याच्यात आणखी काय बदल होतील असं तुम्हाला वाटतं? जसजसं वैद्यकीय क्षेत्राची संशोधनं वाढत जातील त्याच तसं, म्हणजे अगदी आपण जिनोमिक्स, मेटाबोलोमिक्स आणि प्रोटिओमिक्स हे आपल्या कानावर आलेले सध्याचे तंत्रज्ञानातले शब्द आहेत. याच्यामुळं अर्ली प्रेडिक्शन किंवा डाटा ॲनालिसिस करून धोके लवकर ओळखणं ही अशी संभाव्य तंत्रज्ञानाची प्रगती आपल्याला गाठता येऊ शकते. त्या दृष्टीनं संशोधन चालू आहे आणि त्या दृष्टीनं दिशा ठरविली जात आहे. ड्रग डिस्कव्हरीमध्येही याचा उपयोग आहे, पर्सनलाइज मेडिसिनमध्येही याचा उपयोग आहे. त्याच्यामुळे या हातात हात घालून तंत्रज्ञान आणि लॅबोरेटरी हे पुढे जातील आणि निश्चितच अजूनही अचूक निर्णय, जिथं कमीत कमी ह्युमन इंटरफिअरन्स असेल असं येईल, पण मॅन बिहाइंड द मशीन इज इक्वली इम्पॉर्टंट. त्याच्यामुळे तंत्रज्ञान कितीही आलं तरी क्वालिटी कंट्रोल आणि गुणवत्ता नियंत्रण आणि त्याचबरोबर मी असं म्हणतो की ते इंटरप्रिटेशनसाठी डॉक्टर्स हे लॅबोरेटरीतले पण महत्त्वाचे आहेत. त्यांचा रोल हा इररिप्लेसेबल आहे. आपण तर आता मोठ्या शहराबद्दल बोलतोय जिथे ससून सर्वोपचार रुग्णालयाची सेवा उपलब्ध आहे, पण ग्रामीण भागामध्ये या लॅब्सची कितपत उपलब्धता आता आहे, किंवा मग शहरी भागाचा विचार करता सर्व सोयींनी युक्त अशा लॅब्स कुठे कुठे नेमक्या उपलब्ध आहेत? म्हणजे आपला प्रेक्षक वर्ग हा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर बाहेरही हे सगळं बघत असतो, त्यामुळे त्यांच्यासाठी ही माहिती गरजेची वाटते. जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये किंवा रुग्णालयांमध्ये या रुटीन बायोकेमिकल टेस्ट उपलब्ध आहेतच आणि त्याच्यामुळे तिथं संपर्क साधल्यानंतर याचं आपल्याला म्हणजे सेवा मिळू शकते. आणि त्याचबरोबर म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा रुग्णालय आहेत, तिथेही ही सेवा मिळू शकते. हो,
पण मग अशा काही विशेष चाचण्या असतात की ज्या शहरामध्येच येऊन त्यांना करायला लागतील, ज्या जिल्हा रुग्णालयामध्ये मिळणार नाहीत वगैरे? रुग्णांनी इकडं येण्यापेक्षा शहरांमध्ये त्यांनी तिथेच आपले रक्तनमुने किंवा दिले तर ते इकडे आणले जाऊ शकतात. आणि सध्याची ती प्रक्रिया आहे की ज्या ठिकाणी रुग्ण राहतो तिथून जवळच्या केंद्राशी संपर्क साधून हे रक्तनमुने वगैरे दिले जातात. त्याची तपासणी होऊन त्याला रिपोर्ट त्याच्या गावी किंवा तालुक्याच्या ठिकाणी मिळू शकतो. अरे वा, ही केवढी महत्त्वाची सोय. कारण सॅम्पल ट्रान्सपोर्ट करून आणि त्याचा रिपोर्ट नंतर त्याच्या ठिकाणी मिळू शकतो. ही सध्याची प्रगती आहे. डॉक्टर, जेव्हा आपण या क्षेत्राचा विचार करतो, आता तुम्ही गेली 25 वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, पुढच्या विद्यार्थ्यांनाही तयार करताय, तर तरुण विद्यार्थी जेव्हा येतात किंवा तरुण पिढीचा आपण जेव्हा विचार करतो, त्या दृष्टीने या क्षेत्रामध्ये काय काय संधी करिअरच्या त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत, किंवा त्यांना जर या क्षेत्रात यायचं असेल तर तुम्ही नेमकं त्यांच्यासाठी काय मार्गदर्शन करू शकता? नीट UG दिल्यानंतर MBBS ला म्हणजे गुणानुक्रमे प्रवेश मिळतो. बरोबर. MBBS झाल्यानंतर परत नीट PG दिली की 3 वर्षांचा लॅबोरेटरीशी संबंधित, मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे पॅथॉलॉजी, बायोकेमिस्ट्री आणि मायक्रोबायोलॉजी असे 3 विषय आहेत. तर त्या विषयांमध्ये काम करून आणि PG मिळाल्यानंतर तिथलं आपलं संशोधन करून MD मिळविता येते. आणि त्यानंतर मग या क्षेत्रामध्ये लॅबोरेटरी किंवा त्याचबरोबर संशोधन, त्याचबरोबर फार्मास्युटिकल कंपन्या याच्यामध्येही काही संधी उपलब्ध आहेत. विशेषतः शासनाची जी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत आहे, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, तिथेही संशोधनाच्या अप्रतिम संधी उपलब्ध आहेत. फक्त त्या आपल्याला एक्सप्लोर करता आल्या पाहिजेत आणि त्यानुसार आपण आपल्या करिअरची दिशा ठरवली पाहिजे. याही पुढे जाणून घेणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर सोमनाथ सलगर यांच्याशी. सामान्य माणसांच्या मनामध्ये या लॅब टेस्टच्या बद्दल खूप गैरसमज असतात. जसा मी उल्लेख सुरुवातीला केला की वयस्कर मंडळी म्हणतात आमच्या वेळेला कुठे होते एवढ्या 100-160 लॅब टेस्ट, आताच त्याचं एक फॅड वाढलंय. तर असं का बरं त्यांना वाटत असेल? सुरुवातीच्या काळामध्ये रक्तदाब, ECG, छातीची पट्टी हे सगळं करून निदान केलं जायचं. पण जसजसं वैद्यकीय क्षेत्र इव्हॉल्व्ह होत गेलं, इव्हॉल्युशन ऑफ मेडिकल सायन्स, त्याच्यामध्ये तेव्हा मग या लॅबोरेटरी शाखेचा उदय झाला. आणि आता सध्या उपलब्ध असताना आपण त्याचा फायदा घ्यायला हरकत नाही. म्हणून मग लॅबोरेटरीशी संपर्क करून लॅबोरेटरी चाचण्यांचा निश्चितच फायदा घ्यावा. आता समजा मी एका लॅबमध्ये टेस्ट केली आणि तशाच टेस्ट मी दुसऱ्या लॅबमध्ये केल्या, तर काही वेळेला त्या रिपोर्ट्समध्ये फरक दिसतो. तर असं का होत असेल? हे नेमकं काय आहे? आधी म्हटल्याप्रमाणे प्री अनालिटिकल फॅक्टर्स याच्यामध्ये खूप महत्त्वाचे असतात. आपण जी रक्तनमुना काढतो त्याची वेळ काय आहे, त्याचबरोबर त्याचं लेबलिंग आणि त्याचबरोबर त्याचा ट्रान्सपोर्ट. हल्ली होम कलेक्शनही बऱ्याचदा रक्तनमुने कलेक्ट केले जातात. मग त्याचा ट्रान्सपोर्ट कसा झालेला आहे हे पण ते तेवढं बघणं महत्त्वाचं आहे. आणि नंतर ॲनालिटिकल टप्प्यामध्ये मेथड ऑफ टेस्ट या त्या लॅबच्या वेगळ्या थोड्या फार फरकाने मेथड असू शकतात. म्हणजे उदाहरणच घ्यायचं झालं तर ब्लड ग्लुकोजची मेथड ही GOD POD म्हणजे ग्लुकोज ऑक्सिडेज पेरॉक्सिडेज किंवा दुसऱ्या इतर काही लॅबमध्ये ती हेक्झोकायनेज अशीही असू शकते. म्हणजे ही एन्झाईम्स आहेत, रिएजंट्स. त्याच्यामुळेही तो लॅबमधला आणि अशी एक व्हॅल्यू नाहीये की जी आपण लेबल करू शकतो की ही नॉर्मल आहे. तर ही बायोलॉजिकल रेफरन्स इंटरव्हल असं आपण म्हणतो, रेफरन्स रेंज, ती प्रत्येक लॅबनुसार थोडीशी वेगळी असते. त्याच्यामुळे या अहवालांमध्ये ±10चा फरक येऊ शकतो आणि तो आपण ऍक्सेप्ट करायला हवा. पण मला बऱ्याचदा असे रुग्ण भेटतात, माझा असा अनुभव आहे
की ते म्हणतात की आम्ही या ABC प्रयोगशाळेमध्ये लॅबमध्ये ही तपासणी केली, त्याचा अहवाल हा असा आला. दुसऱ्या लॅबमध्ये मी ही तपासणी केली, त्याचं एकच स्पष्टीकरण असं आहे की तपासण्याची पद्धत, बरोबर, त्याचे प्री अनालिटिकल फॅक्टर्स आणि आपण रक्त नमुना देतो ती वेळ पण महत्वाची असते. बरोबर आहे. माझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, मी चाचण्या केल्या, माझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, आता चला निरोगी आहे मी पूर्णतः. तर हे असं असतं का हो खरंच? आपल्याला जर काही सिम्पटम्स असतील, म्हणजे ताप आहे, थंडी आहे किंवा दुसरा काही सिम्पटम, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की शरीरामध्ये काही हे असेल, त्यावेळी आपण तपासण्या केल्या रक्ताच्या नमुन्याच्या, पण ते जर डिटेक्टेबल रेंजमध्ये नसेल तर त्या तपासणीचा अहवाल हा नॉर्मल येऊ शकतो किंवा रेफरन्स रेंज ही नॉर्मल येऊ शकते. त्याच्यामुळे आम्ही कोरिलेट क्लिनिकली किंवा क्लिनिकल कोरिलेशन हे सगळ्यात शेवटचा जो शेरा असतो, हे प्रत्येक अहवालाच्या शेवटी हे महत्वाचं वाक्य असतं, प्लीज कोरिलेट क्लिनिकली. तर तेही पाहणं हे खूप महत्वाचं असतं. त्याच्यामुळे फिजिशियन आणि पेशंट याच्यामध्ये लॅबोरेटरी हा जरी दुवा असला तरी ते दोन्ही घटक महत्वाचे आहेत. आजकाल आपण सोशल मीडियाचा वापर खूप करतोय आणि आमच्या मोबाईलवर सातत्याने विविध प्रकारची माहितीत भर टाकणारे मेसेजेस येत असतात, तर ज्याला आपण व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी म्हणू शकतो. तर ह्याचं काय करायचं? ह्याच्यावर आम्हाला कुठली शास्त्रीय कुठली अशास्त्रीय काही कळत नाही. बऱ्याचदा म्हणजे तुम्ही सांगितलं हा अनुभव मलाही आलेला आहे की गुगलवर जाऊनही काही आपले रिपोर्ट्स, सेल्फ डायग्नोसिस किंवा त्याच्यानंतर सेल्फ डायग्नोसिसच्या पुढेही जाऊन सेल्फ मेडिकेशन, बापरे, असंही होऊ शकतं. म्हणून शक्यतो आपण ज्या लॅबोरेटरीमधून अहवाल प्राप्त केला तेथील तज्ज्ञांशी चर्चा करावी. जे आपले ट्रीटिंग कन्सल्टंट डॉक्टर आहेत, फिजिशियन, सर्जन किंवा कोणी न्यूरोलॉजिस्ट, ऑन्कोलॉजिस्ट, त्यांच्याशीही चर्चा करावी आणि त्याचा साधक बाधक चर्चा करून जो काही सल्ला असेल तो आपण फॉलो करावा. बरोबर. आपण स्वतःच गुगल डॉक्टर झालं तर आपण त्या चक्रव्यूहामध्ये शिरतो, पण त्यातून बाहेर कसं पडायचं ते कळत नाही. म्हणून शक्यतो जे शास्त्रीय आहे, तर्कशुद्ध आहे, त्याचं आपण अनुकरण करावं, त्या मार्गाने आपण जावं. डॉक्टर, जेव्हा तुम्ही या सगळ्या फील्डमध्ये काम करता तर अशी कुठली तुमच्या थीम बेस्ड काम असतं का, किंवा अशी कुठली तुमच्या असोसिएशनची थीम असते की ज्याच्या योगे तुम्ही ते ध्येय ठेवलेलं आहे? ग्लोबल पातळीवर इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ क्लिनिकल केमिस्ट्री ही कार्यरत आहे. म्हणजे मी ज्या संस्थेचा सदस्य आहे, असोसिएशन ऑफ मेडिकल बायोकेमिस्ट ऑफ इंडिया, ती इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ क्लिनिकल केमिस्ट्रीशी संलग्न आहे. तर वर्षातून एक आठवडा ते या लॅबोरेटरीशी संबंधित अवेअरनेसच्या संबंधात काम करतात. तर या वर्षीची थीम अशी लॅब सेव्ह लाईव्स अशी होती. लॅब सेव्ह लाईव्स. तर म्हणजे प्रयोगशाळा जीव वाचवितात. आणि त्याच्याबद्दलचे अनुभव अनेक जणांनी ते शेअर केलेले होते आणि ते अतिशय हृदयद्रावक होते. म्हणजे अगदी अतिदक्षता विभागातील रुग्णाला या रक्त चाचण्यांच्या अहवालांचा उपयोग होऊन ते कसे बरे झाले. अरे वा. त्याचबरोबर प्रसूतीपूर्व माता ज्यांना नॉन इन्व्हेसिव्ह प्रीनेटल टेस्टिंग करून, ज्याला डबल मार्कर, ट्रिपल मार्कर, क्वाड्रुपल मार्कर टेस्ट म्हणतात, या करून त्याचा उपयोग त्यांना त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये आणि पुढच्या याच्यामध्ये कसा झाला याच्याबद्दलचेही काही अनुभव मला ऐकायला मिळाले. त्याच्यामुळे ती लॅब्स सेव्ह लाईव्स ही थीम त्यानुसारच आता सर्व प्रयोगशाळा किंवा या निदान पॅथॉलॉजी लॅबोरेटरीज किंवा वैद्यकीय महाविद्यालयातील बायोकेमिस्ट्री, पॅथॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी लॅबोरेटरीज असं एकत्रित मिळून काम करतात. वा. तुम्ही जसं म्हणालात की डॉक्टर हा जेव्हा डॉक्टर म्हणून पण काम करत असतो आणि त्याच वेळेला ॲट अ टाइम त्याला काउन्सिलर म्हणून पण काम करायला लागतं जेव्हा पेशंट त्याच्याकडे येतो, की अशा विविध गोष्टी ऐकून आलेला असतो, कुठेतरी सेल्फ डायग्नोसिस केलेलं असतं. तर अशा वेळेला या विषयाचा संपूर्ण आवाका लक्षात घेता आपल्या प्रेक्षकांसाठी, जो प्रेक्षक ग्रामीण, शहरी, सुशिक्षित, अशिक्षित, स्त्री पुरुष सर्व प्रकारचा आहे, अशा मेडिकल, नॉन मेडिकल दोन्ही असेल, तर या सगळ्या प्रेक्षकांसाठी आपण या कार्यक्रमाचा एक जाताना गोषवारा म्हणून किंवा सार म्हणून काय सांगू शकतो, संदेश काय देऊ इच्छितो? वैद्यकीय सल्ल्यानुसारच आपण रक्त चाचण्या कराव्यात.
स्वतःच्या मनाने आपण रक्त चाचण्या करण्याऐवजी आपले जे कोणी फॅमिली डॉक्टर आहेत किंवा जे आपले कन्सल्टंट आहेत त्यांच्या सल्ल्याने तपासण्या कराव्यात. त्या तपासण्या झाल्यानंतर त्याचे अहवाल आपल्या लॅबोरेटरी डॉक्टर किंवा आपले कन्सल्टिंग डॉक्टर यांच्याशी त्याची चर्चा करावी. या अहवालांची फाईल आपण एकत्रित मेंटेन करावी. त्याचा उपयोग भविष्यकालीन उपचारांची दिशा ठरविण्यासाठी होऊ शकतो. त्याच्यामुळे या फाईलच्या संदर्भात आपण एक आपली आरोग्याची महत्त्वाची माहिती आपण जतन करीत आहोत. याचबरोबर मला असं म्हणायचं आहे की या ज्या रक्तचाचण्या आहेत याच्या माध्यमातून आपण आपल्या शरीराची, मी सुरुवातीला जसं म्हटलं तशी ही भाषा आपल्याला कळते आणि त्या भाषेद्वारे आपण संवाद साधतो. तर म्हणून मला शेवट करताना एवढंच म्हणायचं आहे की लॅबोरेटरी ही सुद्धा अत्यावश्यक आहे आणि त्यानुसार आपण आपलं उपचार घ्यावेत. अगदी खरं आहे. प्रेक्षक हो, पॅथॉलॉजिकल लॅबच्या संदर्भात आपल्या मनामध्ये अनेक समज गैरसमज असतात. त्याची आवश्यकता काय, गरज काय. पण आज आपण जी माहिती घेतली त्याच्यावरनं आपल्या निश्चितच हे लक्षात आलं की रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये घडणाऱ्या या ज्या चाचण्या आहेत केल्या जाणाऱ्या त्या एक महत्त्वाचा दुवा आहे. या माध्यमातून किंवा हा जो दुवा आहे तो नेमका काय काम करतो तर पेशंटची जी सध्याची आरोग्यविषयक स्थिती आहे ती त्या डॉक्टरला कळवून देतो. म्हणजेच काय तर डॉक्टरला त्याचं निदान करण्यासाठी, पेशंटच्या रोगाचं निदान करण्यासाठी आणि केवळ डायग्नोसिस नाही तर प्लॅन ऑफ ॲक्शन, पुढे उपचारसुद्धा नेमके काय करायचे आहेत यासाठी ह्या ज्या चाचण्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे त्या कशासाठी केल्या जातात, काय गरज आहे असे कोणतेही विचार मनात न आणता डॉक्टरांनी सांगितलेल्या ज्या चाचण्या आहेत त्या आपण नियमितपणे आणि मनात कोणतीही शंका न ठेवता आणि शिवाय त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या ती पूर्वतयारी करून सुद्धा आपण त्या केल्या पाहिजेत. आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षात आली ती म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये या ज्या चाचण्या आहेत त्या सवलतीच्या दरामध्ये आणि दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी तर पूर्णतः निःशुल्क अशा सुद्धा उपलब्ध आहेत. शासनाच्या या योजनेचा, या सवलतीचा आपण निश्चितच फायदा घेतला पाहिजे. आणखी एक गोष्ट आपल्या लक्षात आली ती म्हणजे कधीही स्वतःच्या मनाने कुठल्याही व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये आलेले मेसेजेस बघून कधीही सेल्फ डायग्नोसिस करता कामा नये. आपल्याला उपचार करणं चालू करता कामा नये आणि चांगल्या लॅबची निवड ही सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. हे जर आपण केलं तर मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपलं आरोग्य हे निश्चितच चांगलं राहू शकतं, ज्याला डॉक्टरही मदत करतात आणि पॅथॉलॉजिकल लॅबसुद्धा उपयुक्त ठरतात. डॉक्टर, पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये होणाऱ्या या ज्या रक्त चाचण्या किंवा बाकी सगळ्या चाचण्या आहेत त्या संदर्भात या एवढा मोठा विषय आहे, आपण त्याच्यावर सविस्तर चर्चा केली, आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आमच्या मनामध्ये अनेक गैरसमज होते ते कसे चुकीचे आहेत तेही आपण सविस्तरपणे आम्हाला सांगितलं. त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं मी आपले मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.